नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एका नवीन ॲडबद्दल माहिती पाहणार आहोत. इंडियन रेल्वेची टेक्निशियनची काही ॲड आलेली आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरू करूया आपली ही आत्ताची आलेली रिक्रुटमेंटची ॲड. हे पहा मित्रांनो, ॲड ही सेंट्रल गव्हर्नमेंटची रेल्वे डिपार्टमेंटची आहे. त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये RRB म्हणतो, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. याची ॲड आहे. ॲप्लिकेशन जे होणार आहे, डेट ती लक्षात राहू द्या काय आहे. 9/3ला ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. 8/4पर्यंत ॲप्लिकेशन चालणार आहेत. आणि जी पेमेंट डिटेल्स आहेत आपल्याला भरण्याचे, डेट्स ऑफ मॉडिफिकेशन, करेक्शन, ॲप्लिकेशनमध्ये जे काय करायचे आहेत किंवा पेमेंट वगैरे करायचे आहेत, तर ते आपल्याला 9/4 ते 18/4च्या दरम्यान करता येतील. ॲडिशनल फॉर्म भरल्यानंतर कधी कधी काही चुका होतात, तर त्या दुरुस्त करणे किंवा पेमेंट राहिला असेल त्या गोष्टी आपण इथे करू शकतो. इथे पाहू शकतो, तर आपल्याला दिलेली एक विंडो आहे. या टाईम विंडोमध्ये आपल्याला गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. पदं पाहूयात मित्रांनो. याच्यात पदं कोणते कोणते आहेत. पहिलं पद आहे टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नलसाठी. लेवल 5 ही पे लेवल 7 CPC मध्ये येत आहे. त्याचं इनिशियल पे 29,200 आहे. आणि मेडिकल स्टँडर्ड B1. आता मेडिकल स्टँडर्ड्स काय आहेत आणि काय नाही ते आपण पुढे इथे पाहूया की मेडिकल स्टँडर्ड फिटनेससाठी आपल्याला काय सांगणार आहेत. जसं की काही वेळेस चष्म्याचा जो नंबर आहे याच्याबद्दलचे डिटेल्स किंवा काय जे लागणारं मिनिमम फिटनेस आहे त्याबद्दलचे स्टँडर्ड्स जे काय असतील ते इथे पुढे मेन्शन केलेले आहेत. आपण ते पाहूयात. एज लिमिट बघा 18 ते 36. टोटल व्हॅकन्सीज आहेत 1092. तर हे पद, एक नंबरचं पद आहे टेक्निशियल ग्रेड A सिग्नल, त्याच्या रिलेटेड माहिती होती. दुसऱ्या नंबरचं जे पद आहे टेक्निशियन ग्रेड 3 लेवल 2चं पद आहे. 19,900 त्याची इनिशियल पे असणार आहे. आणि मेडिकल स्टँडर्ड आपल्याला फिटनेसमध्ये ॲनेक्झरला पाहायचं आहे पुढे. आणि याचं एज लिमिट आहे 18 ते 33. याची पदं भरपूर आहेत. 8,052 पदं इथे आलेले आहेत. सर टोटल ही ॲड आहे 9,144 पदांसाठी. आणि जे काही झोन वाईज वॅकन्सीज आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. चला पुढे जाऊया. महत्त्वाची माहिती काय आहे काय नाही त्याच्यामध्ये. मेडिकल स्टँडर्ड B2 बद्दल आपल्याला बोलले होते. हे इथं मेडिकल स्टँडर्ड B2 दिलेलं आहे. एकदा पुन्हा पाहूया आपल्याला स्टँडर्ड कोणतं सांगितलेलं आहे. B2च आहे. B1 स्टँडर्ड आहे. ओके. एक नंबरच्या पदासाठी आपल्याला B1 स्टँडर्ड दिलेलं. तर B1 स्टँडर्ड मध्ये काय काय सांगितलेलं आहे त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. हे पहा मित्रांनो, हे स्टँडर्ड लागू होईल आपल्याला एक नंबरच्या पदासाठी, जे की टेक्निशियन नंबर 1चं आहे त्या पदासाठी. ओके. पर्टिक्युलर आहेत काही डिस्टन्स, जे काही आपल्याला चष्मा असेल तर त्या रिलेटेड जे काही लागणाऱ्या स्टँडर्ड्स आहेत ते इथे मेन्शन केलेले आहेत. एकदा पाहून घेऊ शकतो आपण डिटेल. पुढे जाऊया. आणखी काय गोष्टी लागणार आहेत. एज लिमिट. एज लिमिट वरी मेन्शन केलेली आहे, तरी पण एकदा पुन्हा इथे रिवाईज करता येईल. ग्रेड 1 सिग्नलसाठी 18 ते 33 वय आहे. हे नॉर्मल कोर्ससाठी त्यांना 18 ते 33 होतं, पण 1/7/2024 जे की कोविडचं रिलॅक्सेशन भेटल्यानंतर आपल्याला ॲडिशनल 3 वर्ष भेटणार आहे. त्यामुळे आपल्याला ते एज 18 ते 36 असणार आहे. याच्यामध्ये कोविडचे रिलॅक्सेशन पण दिलेले आहेत. इथे पाहू शकतो आपण. कोविड-19 मुळे जे काय प्रॉब्लेम झाले होते त्याच्यासाठी रिलॅक्सेशन आपल्याला दिलेलं आहे. तर या पदासाठी ॲडिशनल आपल्याला वयोमर्यादा भेटलेली आहे. सेम 3-3 वर्ष प्लस झालेले आहेत याचेच. पाहू शकतो आपण. इथे 33 आहे, इथे 36 आहे.
आणि रिलेटेड रिलॅक्सेशन आहेच, जे काही SC ST आणि OBC साठी लागू आहे ते आहेच, 5 वर्ष 3 वर्ष. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट याच्यात आहे की ज्यांचा एखाद्या विषयाचा रिझल्ट येणं वेटिंग आहे, म्हणजे की एखाद्याचं 10वी झालेलं आहे, ITI चालू आहे, तर ते ITIचा रिझल्ट यायचा बाकी असेल किंवा कोणत्या एखाद्याची डिग्री झालेली असेल, त्याचा वेटिंग असेल रिझल्ट, तर त्या क्वालिफिकेशन बेसिसवर आपण अप्लाय करू शकत नाही, ते क्लिअर उल्लेख केलेला आहे. त्यामुळे रिझल्ट जे पण असतील ते फायनल आलेले पाहिजे आपल्याकडे, त्यानंतरच तुम्ही अप्लाय करू शकता. फीजबद्दल डिटेल बघा, इथे पाहू शकतो. एक्सक्यूज मी. 500 रुपये फीस असणार आहे, जे अनरिझर्व कॅन्डिडेट आहेत ते, आणि रिझर्व कॅन्डिडेटसाठी 250 जे फीस असणार आहे. आणखी महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. एक्झाम पॅटर्न बघा मित्रांनो, कशी एक्झाम होणार आहे. टेक्निशियन ग्रेड 1 चं पद आहे, त्याच्यासाठी होणारी एक्झाम पहा. एक कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट असणार आहे. त्याचा जो काय पॅटर्न आहे तो इथे मेन्शन केलेला आहे. शॉर्टमध्ये पण पॅटर्न इथे मेन्शन केलेला आहे, तो पाहूया आपण. की एक्झाम्समध्ये जे क्वेश्चनचं ब्रेकअप बघा, की जनरल अवेअरनेससाठी 10 क्वेश्चन 10 मार्क. त्याच्यानंतर रिझनिंगसाठी 15 क्वेश्चन 15 मार्क. कॉम्प्युटर अवेअरनेस ॲप्लिकेशनसाठी 20 क्वेश्चन 20 मार्क. मॅथमॅटिक्ससाठी 20 क्वेश्चन 20 मार्क. आणि जे काय बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग जे काय प्रोफेशनल नॉलेज असणार आहे आपलं, त्यासाठी 35 क्वेश्चन 35 मार्क. तर टोटल 100 मार्कांचा पेपर असणार आहे. हा झाला टेक्निशियन ग्रेड 1 जे की सिग्नलसाठी आहे त्यांच्यासाठी. आणि आता दुसरा जो आहे टेक्निशियन ग्रेड 3, त्याच्यासाठीचं बघा पॅटर्न कसा असणार आहे. त्यांचं पॅटर्नमध्ये थोडंसं चेंजेस आहेत. मॅथमॅटिक्स किंवा कॉन्ट 25 मार्काचं आहे, रिझनिंग 25 मार्काचं 25 मार्कांसाठी. त्यानंतर जनरल सायन्स सामान्य विज्ञान जो आपण म्हणतो तो पार्ट आहे, ते 40 क्वेश्चन 40 मार्क. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस 10 क्वेश्चन 10 मार्क. यांना पण 100 मार्काचाच टोटल क्वेश्चन्स असणार आहेत आणि 100 मार्काचा पेपर असणार आहे. हा जनरल पॅटर्न होता एक्झाम्सचा. त्यानंतर पाहूया आणखी, ही काय लिस्ट आहे RRBच्या वेबसाईट, ज्या ऑफिशियल वेबसाईट्स आहेत प्रत्येक RRBच्या, म्हणजे ज्या ज्या आपण RRBमधून अप्लाय करणार आहोत त्यांच्या पर्टिक्युलर वेबसाईट आहेत. एकदा पाहून घ्या की ते आपल्याला कामाला येऊ शकतात. फ्री ट्रॅव्हल फॅसिलिटी सुद्धा आहे इथे मेन्शन केलेली. SC ST कॅन्डिडेटसाठी स्लीपर क्लास रेल्वे पास मिळणार आहे, आणि त्यांना त्या हिशोबाने फ्री ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी देण्यात येणार आहे. काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्यांच्या, काही ॲब्रेशन यूज केलेले. आता हे ॲक्च्युअल आपण क्वालिफिकेशन पाहणार आहोत की प्रत्येक पदासाठी काय काय लागणारं क्वालिफिकेशन काय आहे. आपण एक्झाम बघितली, त्याचा पॅटर्न बघितला कसा असणार आहे, पदं बघितली, एज बघितलं, त्याच्यानंतर त्यांचा पे स्केल बघितला. आता ॲक्च्युअल क्वालिफिकेशन बघा. जे काय 1 नंबरचं पद होतं ज्याच्यात सिग्नल ग्रेड 1 सिग्नल. ओके, थोडं झूम करतो, क्लिअर दिसेल.
जे काय 5th लेवलचं पद आहे B1 मेडिकल स्टँडर्डसोबत आपण बोललेलो आहे ते त्यांच्याविषयी लागणारे जे काही क्वालिफिकेशन आहे ते पाहत आहोत आपण. या पदासाठी लागणार आहे मित्रांनो बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंट्स फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. बॅचलर डिग्री लागणार आहे कॉम्प्युटर सायन्समध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा आय टीमध्ये चालणारे किंवा बी एस सी फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर असेल तरी चालेल किंवा 3 इयर्स डिप्लोमा इन इंजिनिअरिंग. जर का डिग्री नसेल तर डिप्लोमासुद्धा चालणार आहे. पण त्याच्यामध्ये पण ते सब्जेक्ट असायला पाहिजे, जसं की ते कॉम्प्युटरची जी काही डिप्लोमे असतात तोही डिप्लोमा चालेल. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचे काय वेगवेगळे डिप्लोमाज असतात ते पण चालतील किंवा इंजिनिअरिंगची डिग्री ही सुद्धा चालेल. हे क्लिअरली मेन्शन आहे. त्याच्यानंतर पाहूया आपण की दुसरं पद होतं म्हणजे की टेक्निशियन ग्रेड 3. त्याच्यामध्ये वेगवेगळे पद आहेत जसं की ब्लॅकस्मिथ, ब्रिज, म्हणजे त्याच्यात वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. म्हणजे पहिल्या पदामध्ये स्पेसिफिक हे पद आहे की ज्याच्यासाठी बॅचलर डिग्री लागणार आहे. पण जे दुसऱ्या नंबरचं पद होतं आपलं तर त्याच्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन आहे मॅट्रिक्युलेशन, म्हणजे ज्यांची 10वी झालेली आहे त्या लोकांसाठी सुद्धा ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि सोबतच कोर्सेस जे काही कंप्लीट केलेले असतील त्यांचे पर्टिक्युलर ITIs झालेले आहेत, ITIमध्ये वेगवेगळे कोर्सेस झालेले आहेत त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. तर पाहू शकतो की वेगवेगळ्या पदांसाठी आपल्याला कोणते कोणते ॲप्लिकेबल आहेत. मित्रांनो थोडं ॲड मोठी आहे त्यामुळे प्रत्येक ग्रेडचा जसं की टेक्निशियन ग्रेड 3 इलेक्ट्रिकल तर त्याचा पर्टिक्युलर 10वी प्लस ITI जो काय असतो असोसिएटेड तो लागणार आहे. इथे डिटेल्स आपण पाहू शकतो. तर ज्यांचं 10वी झालेलं आहे ते सुद्धा इथे अप्लाय करू शकतात, ज्यांचं ITI आहेत. इथे टोटल जवळपास 18 पदे आहेत. इवन वेल्डरच्या ट्रेड सोबत सुद्धा ITI झालेल्यांसाठी ही संधी आहे चांगल्यापैकी. चला मित्रांनो आणखी काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पाहून घेऊ याच्यामध्ये. हे रिझर्वेशन दिलेलं आहे पर्टिक्युलर RRBचं. जवळपास खाली सगळे फॉर्मॅट्स आहेत ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये जे काय सर्टिफिकेट्स असतात ते जमा करायचे आहेत. तर चला मित्रांनो अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट.